नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। 10 आणि 11 तारखेला मी कोर्स ठेवलाय। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता। अमेरिकन मार्केट तेजीत होतं। फेडनी यावेळेला रेट कट केला नाही, पण सप्टेंबरमध्ये रेट कट 99%, म्हणजेच रेट कट इज ऑन द टेबल इन सप्टेंबर असं त्यांच्या भाषेत, म्हणजे रेट कट सप्टेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता। पण एक गोष्ट आहे की आत्तासारखाच डेटा मात्र चांगला असला पाहिजे। त्यामुळे अमेरिकन मार्केट हे तेजीत होतं आणि त्यांच्याकडे नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे त्यांनी स्पष्ट करून टाकलं की याला कुठलाही पॉलिटिकल अँगल नाही। पण माझं लक्ष आहे या सगळ्या गोष्टींवर आणि बहुतेक सप्टेंबरमध्ये रेट कट करण्यासारखी स्थिती पूर्णपणे असेल। आज अडाणी एंटरप्राइजेस, अडाणी पोर्ट, सन फार्मा, ITC, टाटा मोटर्स, डाबर, कल्याण ज्वेलर्स, थर्मॅक्स, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, HPL इलेक्ट्रिक, गोदरेज ॲग्रोवेट यांचे रिझल्ट आहे। इंडिया सिमेंट आणि ग्रॅन्युअल हे 2 शेअर बॅनमध्ये गेले आहेत। फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू आहे 3462 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3367 कोटी। पुन्हा क्रूड वाढलाय, कारण युद्ध जे चालू आहे हमास इस्रायल, त्याच्यामुळे ताणतणाव खूप वाढलाय। 81.44 पुन्हा क्रूड झालाय। बॉन्ड यील्ड मात्र 4.04 आणि डॉलर इंडेक्स 104.04 ही स्थिती आहे। काल मार्केट संपल्यानंतर JK लक्ष्मी सिमेंटचा रिझल्ट लागला। त्यांचे प्रॉफिट्स वाढले, रेव्हेन्यू मात्र कमी झाले आणि मार्जिन सुद्धा वाढलं। त्यांचे प्रॉफिट्स 74.9 वरनं 156 कोटी झाले, पण रेव्हेन्यू मात्र 1633 वरून 1444 झालं। मार्जिन 10.3 वरनं 12.8। टाटा स्टीलचा फायदा वाढला 524 कोटीवरनं 918 कोटी। उत्पन्न मात्र कमी झालंय 59,410 कोटीवरनं 54,771 आणि मार्जिन 12.2%। मार्जिन वाढलंय, पूर्वीचं मार्जिन होतं 8.7%। टाटा स्टीलने सांगितलं की निवडणूक फंडामध्ये आम्हाला पैसे द्यावे लागले आणि रिडन्सी प्रोव्हिजन
करावी लागली यूके टाटा स्टीलसाठी. त्यामुळे रेव्हेन्यू तुम्हाला कमी दिसत आहे. सोनाटा सॉफ्टवेअरचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिनही वाढलं. प्रिकॉलचा रिझल्ट मात्र सुंदर आला. प्रिकॉलचा प्रॉफिट 32 कोटीवरून 46 कोटी, रेव्हेन्यू 537 कोटीवरून 620 कोटी आणि मार्जिन 12% 13% एवढं प्रिकॉलचं मार्जिन झालं. इन्फोसिसला जुलै 17 आणि मार्च 22 यासाठी 32,403 कोटीची GSTची नोटीस पाठवली. ते परदेशात जी ऑफिसं उघडतात त्या संदर्भात आणि त्या ऑफिसमधून ज्या सेवा पुरवल्या जातात त्या संदर्भात ही नोटीस पाठवली. इन्फोसिसने अर्थात स्पष्टीकरण दिलं आहे की या ज्या सेवा पुरवल्या जातात त्या GSTच्या अंतर्गत येत नाहीत. आता काय होत आहे याच्यामध्ये बघायला हवं आहे. बँक ऑफ बरोडाचे डिपॉझिट्स वाढले, ॲडव्हान्सेस वाढले, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलाय आणि प्रॉफिट्स वाढले. पण ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA वाढले, स्लिपेजेस कमी झाले आणि जे राईट ऑफ केले ते गेल्या वेळेला 1,673 होते, आता मात्र 2,122 कोटीचे राईट ऑफ केले आहेत. GET&D यांचा रिझल्ट चांगला आलाय. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. ऑर्डर बुकिंग मात्र कमी झालंय आणि ऑर्डर बॅकलॉग हा फ्लॅट आहे. भारत फोर्ज कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीमला त्यांचं जे जेजुरी युनिट आहे या जेजुरी युनिटला डिफेन्स प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी परवानगी मिळाली. क्रूडवर विंडफॉल टॅक्स 34% कमी केला. 7,000 वरून 4,600 एवढा विंडफॉल टॅक्स केला. पण ॲव्हिएशन टर्बाईन फ्युएल ATF याच्यावरचा मात्र टॅक्स वाढवला. आधी हा टॅक्स 3,006.71 प्रत्येक किलोलीटरला असा होता. आता हा टॅक्स 97,975.72 एवढा केला आहे. कोल इंडियाचं प्रॉफिट वाढलं 4%, रेव्हेन्यू सुद्धा वाढला, मार्जिनही वाढलं. फिनिक्स मिल यांनी एकास एक असा बोनस दिलाय आणि आज नवनीत ही बायबॅकवर विचार करणार आहे. तेजीत किंवा मंदीत कुठले शेअर राहतील याची एक लिस्ट करून ठेवा, एक अंदाज. पण त्या शेअरमध्ये रिझल्ट चांगला येईल या अपेक्षेने आधी पोझिशन घेतली असेल आणि तेवढा रिझल्ट चांगला आला नाही तर शेअर पडतो. आधी अजिबात पोझिशन घेतलेली नाही आहे, रिझल्ट खराब येईल असं वाटतंय, पण त्या मानाने रिझल्ट चांगला आला तर शेअर वाढतो. त्यामुळे काही सांगता येत नाही काय होईल.
आणि शिवाय त्या दिवशी कशी स्थिती असेल, सेंटिमेंट कसा असेल त्यावर अवलंबून राहतं. म्हणून एक अंदाज दिलेला असतो. तुम्ही वॉचलिस्ट करून ठेवा, वॉचलिस्टमध्ये हे शेअर टाकून ठेवा आणि मग योग्य वाटले तर पोझिशन घेऊ शकता. साधारण 9,000 शेअर आहेत. तर एवढ्या शेअरमधून काही शेअर बाहेर काढलेले असतात की जे शेअर तेजीमध्ये किंवा मंदीमध्ये राहू शकतात. तेजीमध्ये ONGC, सुंदरम फास्टनर, बँक ऑफ बरोडा, क्रॉम्प्टन कन्झ्युमरचं टार्गेट वाढवलं आहे, 498 रुपये केलं आहे. नवनीत बायबॅकवर विचार करणार. फिनिक्स एकाला एक बोनस. युग्रो कॅपिटल याचं रेटिंग अपग्रेड, रिझल्ट चांगला. UGRO IIFL चांगला रिझल्ट. GETND रिझल्ट सुंदर. सेलन एक्सप्लोरेशन रिझल्ट चांगला. कोल इंडिया प्री कॉल. बन्सल वायर नवीन लिस्टिंग आहे पण रिझल्ट चांगला आहे. हब टाउन यांनी प्रमोटरकडून बाकीच्या इन्व्हेस्टरकडून 900 कोटी रुपये गोळा केले, पण यांच्याकडे लँड पार्सल मोठ्या प्रमाणावर आहे. HUBTOWN हब टाउन. सांघी मूव्हर, मारुती, सफायर, NHPC 7 ऑगस्टला ते ॲसेट मॉनिटायझेशन करणार आहेत. PNB हाऊसिंग, ॲस्टर DM, टायटन, कल्याण ज्वेलर, कारण सोन्याचा भाव वाढलाय म्हणून पूर्वांकारा तोट्यातून फायद्यात आली. सास्केन, भारत फोर्ज आणि कीस्टोन डेव्हलपर्स. तर मंदीमध्ये बिर्ला सॉफ्ट, इन्फोसिस, टाटा स्टील मात्र दोन्हीही बाजूनी बघावं लागेल काय करताय की अर्धा वेळ तेजीत आणि अर्धा वेळ मंदीत असं होत आहे. कारण त्यांना 17,000 कोटी रुपये ओरिसा सरकारला द्यायचे आहेत. त्यामुळे काय काय होत आहे हे पाहायला लागेल. भेळ, टीम लीज आणि इंडिगो, कारण एव्हिएशन टर्बाईन फ्युएलचे रेट सरकारने वाढवले आहेत आणि टीम लीजचं मार्जिन कमी झालं आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. बघूया मार्केटमध्ये काय होईल. गिफ्ट निफ्टी काय दाखवत आहे हे जर पाहिलं तर सुरुवातीलाच मार्केट 25,000च्या वरती ओपन होण्याची शक्यता अधिक आहे. पण तरीही निश्चिती काही सांगता येत नाही. काय होत आहे ते बघूया. नमस्ते.